मलेशियातील कोलालंपूरमध्ये हाफ डे टूर आणि तेही फक्त 1000 रुपयामध्ये. माझ्यासारख्या बजेट ट्रॅव्हल करणाऱ्यासाठी ही एक सुवर्ण संधीच. एक वर एक फ्री अशा संधीची आपण घोषणा बऱ्याच वेळा ऐकली असेल, पण हे जे आहे ना, हे मी अनुभवलं आहे माझ्या फर्स्ट इंटरनॅशनल टूरमध्ये. पहिली इंटरनॅशनल ट्रिप होती आणि पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपमध्ये मला एक वर एक फ्री ट्रिप मिळाली. म्हणजे बालीसोबत मला मलेशियाची ट्रिप मिळाली. मित्रांनो, आज मोठा लफडा झाला आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला, माझी तिकीट होती बालीवरून कोलालंपूर आणि कोलालंपूरवरून होती माझी मुंबईसाठी. पण काय झालं ना की आजची जी माझी फ्लाईट होती, म्हणजे दुपारची जी फ्लाईट होती, पहिली फ्लाईट बालीवरूनची कोलालंपूरसाठी, ती झाली डिले. आणि मला कालपासून जवळजवळ ना मलेशिया एअरलाईन्सवरून आहे ना कमसे कम 10-12 ईमेल तरी आलेत मला. आणि प्रत्येकाला वेगवेगळा ईमेल आला आहे. म्हणजे कधी म्हणे की तुमची फ्लाईट डिले झाली आहे, कधी म्हणाले तुमचा पूर्ण शेड्यूलच चेंज झालं आहे, कधी म्हणाले की तुमचं शिफ्ट करतात वगैरे. की जाम कन्फ्युजन होतं. म्हणजे काही कॉर्डिनेशन नव्हतं, एकदम झिरो कॉर्डिनेशन. मग मी रिबुक केली, कालच रिबुक केली मी की नवीन फ्लाईटसाठी अप्लाय केला. मग नंतर मला सकाळी कन्फर्मेशन आला की तुम्हाला मलेशियावरून सिंगापूर एअरलाईन्समध्ये ट्रान्सफर केलं आहे. मग मी एअरपोर्टला आलो नेहमीप्रमाणे. मला मेसेज जसा आला तसा मी ईमेल जसा आला नवीन तसा मग मी एअरपोर्टला आलो. एअरपोर्टवरून मी डायरेक्ट सिंगापूरच्या एअरलाईन्सला गेलो. पण तिथे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे बुकच झाली नाही तिकीट. मग परत मलेशियाला गेलो. मलेशिया म्हणाला की आम्हाला माहितीच नाही आहे काय. म्हणजे ग्राउंड फ्लोअरला काहीच कॉर्डिनेशन नव्हतं. म्हणजे एकदम डोकं फिरायची वेळ झाली. म्हणजे खरं तर आज 31 तारीख आहे. मी आज खरं तर पोहोचणार होतो मी मुंबईला रात्री. पण आत्ता मला जाणार आहे मी, कारण फ्लाईट डिले असल्यामुळे आता सध्या पण मी बालीमध्ये आहे, बाली एअरपोर्टला. आणि तुम्ही कोलालंपूरला जाणार. कोलालंपूर उद्या संध्याकाळी माझी फ्लाईट आहे मुंबईसाठी. आज फक्त एअरपोर्टवर ती जाणार आहे. आता एअरपोर्टवरून 9:30 वाजताची फ्लाईट आहे. त्यामुळे आता आम्हाला इथे हॉटेलमध्ये ड्रॉप चालला आहे. बालीवरून रात्रीची जी फ्लाईट होती ना, ती पण पाऊण तास लेट होती. आत्ता आम्ही कोलालंपूर एअरपोर्टला आहे आणि वाउचर मिळाले तिथे हॉटेलचे ब्रेकफास्ट, लंच आणि आता हॉटेलचं डिनर पण आहे ते. तर डिनर तर आता हॉटेलमध्ये बंद झालं आहे म्हणून त्यांनी एक वाउचर दिलं. इथे कुठल्याही बघू शकता मागे, कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊन मलेशिया 35ची जी करन्सी आहे तेवढं यूज करू शकतो मी इकडच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन. आता तर भूक तर नाही आहे, बघूया काहीतरी पिण्यासाठी काय मिळतं का. हो, आणि रात्रीचे आता 1:40 झालेत. इथून मग त्यांनी जवळच एक हॉटेल दिलं आहे, तिथे जाणार आहे. मलेशियन एअरलाईन्सने फ्लाईट डिलेमुळे आम्हाला इथे 30 दिवसाचं फ्रीमध्ये विजा मिळाला. 30 दिवस यूज करू शकतो मी इकडे. गुड मॉर्निंग फ्रॉम मलेशिया. अभी सुबह के 8 बजे. मैं कल 4 बजे होटल में पहुंचा कोलालंपुर के, जो नियर द एयरपोर्ट है. और कॉम्प्लीमेंट्री मिला है रूम यहाँ पे. और पिकअप है 5 बजे का. तो मैं सोच रहा हूँ कि मेरे को 30 डेज़ का वीज़ा मिला है, फ्री वीज़ा मिला है, तो मैं यूज़ करने का सोच रहा हूँ. तो अभी पता नहीं कैसे मैनेज होगा बाहर जाने का, और कुछ आइडिया नहीं है. बट देखते हैं, अगर हो सके तो हाफ डे टूर प्लान करूँगा मैं. फ्लाईट डिलेमुळे मुंबईला जाणारे काही सहप्रवासी ट्रान्झिटमध्ये भेटले. त्यातील काही प्रवाशांना कोलालंपूर सिटी हाफ डे टूरचा प्लॅन एक्सप्लेन केला. हर्षित आणि नीरज भाई रेडी झाले आणि मग काय, लोकल ॲपवरून टॅक्सी बुक केली आणि निघालो सिटी टूरला. हा लँड बघताय ना तुम्ही, हा 100 वर्षापूर्वी इकडचा एअरपोर्ट होता. हा मॉल बघताय ना तुम्ही, हा मलेशियाचा सगळ्यात पहिला मॉल आहे, सगळ्यात जुना मॉल. मित्रांनो, मी आता आलोय मलेशियाचा सगळ्यात फेमस जे आहे ना KL टावरला आलो. इथे बघू शकता, इथे माझ्या मागे. याची एंट्री 30 मलेशियन रिंगीट आहे. KL टावर हा जगातील 7वा सर्वात उंच टेलिकम्युनिकेशन टावर आहे. मलेशियाच्या राजधानीतील सर्वात प्रतिष्ठित लँडमार्कपैकी एक. द पेट्रोनास ट्विन टावर्स, ऑल्सो नोन ॲज KLCC ट्विन टावर्स. ही ट्विन टावर्स 88 मजल्याचे आहेत. KL टावरच्या बाजूलाच आहे ना तुम्हाला ट्विन टावर दिसेल, जो मलेशियाचा सगळ्यात उंच टावर आहे. इथे ट्विन टावर आपल्या सिटी टूरच्या प्लॅनमध्ये हा प्लॅन आहे इथे. आम्हाला आता आमचे ड्रायव्हर जे आहेत तिकडे घेऊन आले सिटी टूरमध्ये. मी बघू शकता बाजूला, तिथे तुम्हाला दाखवतो मी. इथे
इथे दिसतो तुम्हाला ट्विन टॉवर, एल टॉवर. 2009 मध्ये फ्रेंच गिर्यारोहक ॲलन रॉबर्ट स्पायडरमॅन याने टॉवर्सवर कोणतीही सुरक्षा उपकरणे न वापरता चढाई केली होती. बाई तुम्हाला इकडचे रस्ते दाखवतो तो एकदम जबरदस्त, म्हणजे एकदम साफ सफाई, कचरा अजिबात तुम्हाला दिसणार नाही इकडे, क्लीन. आणि सगळं ट्रॅफिक जे आहे तुम्ही बघाल ना, एकदम सगळं आपल्या लेनमध्ये चाललं आहे. कोणी इकडे तिकडे जाणार नाही आहे, सगळे व्यवस्थित लेन फॉलो करतात. तुम्ही बघू शकता इकडे. आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे मलेशियातील एक अद्भुत ऐतिहासिक आणि एक धार्मिक स्थळ. इथे बरीच बॉलिवूडची गाणी ऐकायला मिळाली. कोलालंपूर सिटीपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या या लेणींना भेट देणं म्हणजे एक विस्मयकारक अनुभव. इथे तुम्हाला हिंदी आणि साऊथची लँग्वेज पण बघायला मिळेल. इकडचे तमिलियन्स आहेत ना, जे तुम्हाला दिसायला साऊथ इंडियासारखे दिसत असले तरी तुम्ही जर त्यांना विचारलं ना की आर यू फ्रॉम इंडिया, तर ते तुम्हाला सांगणार, नक्की सांगणार की ते मलेशियन आहेत म्हणून. ते स्वतःला मलेशियन समजतात. या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तब्बल 272 रंगीबेरंगी पायऱ्या चढावे लागतात. हे मंदिर जे आहे ना, हे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे, बटू केव्स. भारतात जशी तुम्हाला दिसतील ना मंदिरं, बहुतेक मंदिरं तुम्हाला डोंगरावरती बनलेलं दिसतील, त्याचप्रमाणे इथेही आहे ना, ही बटू केव्स जे आहे ना डोंगरावरती आहे. तर जरा दमायला होतं बऱ्याच वेळेला, आणि आता गरमी पण खूप आहे. ओकेला ब्रो. ओके ओके 3 kg. ठीक आहे जी. यस थँक्यू. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगपासून म्हणजे पूर्ण वरती मंदिरात केव्स वगैरे जाऊन येईपर्यंत एक तासभर तरी लागेल. त्यामुळे तेवढा वेळ काढून तुम्ही या इथे. म्हणजे आपल्याला सवय असल्यामुळे इतकं दमायला झालं नाही आहे, पण आपल्या बरोबर जे आलेत ना त्यांना सवय नसल्यामुळे त्यांची दमछाक झालेली आहे. त्यांना म्हणू शकता तुम्ही घामटा निघाला त्यांचा. कैसे लगा चढ़ के? मजा आया. मजा आया. बटू केव्स केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर दक्षिण भारतीय हिंदू समाजासाठी ते एक अत्यंत पवित्र धार्मिक स्थान आहे. इथं दरवर्षी थाईपुसम हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. ही एक भक्तिभावाची आणि शौर्याची पराकाष्ठा असते. बटू केव्स केवळ धार्मिक महत्त्वाचे नाही, तर निसर्गप्रेमींनाही इथे मोहात टाकणारा नजारा पाहायला मिळतो. चुनखडीच्या डोंगरात तयार झालेल्या गुफा लाखो वर्षापूर्वीच्या नैसर्गिक प्रक्रियेने घडल्या आहेत. या मुख्य गुहेत भगवान मुरुगन यांचे मंदिर आहे. मलेशियातले जे आपण टॉवर बघितलेत ना, त्यापेक्षाही सुंदर आहे ना हे केव जे आहे ना, हे बघण्यात एकदम मनाला शांती मिळून जाते.
42.7 मीटर उंचीची ही सुवर्णमूर्ती भगवान मुरुगन यांची जगातली सगळ्यात उंच मूर्ती मानली जाते. कोलालंपूरमध्ये आम्ही 4 तासासाठी टॅक्सी बुक केली होती आणि लकीली आमचा ड्रायव्हर जॅक त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला टूर गाईड केली. सोबतच मी जॅकचा नंबर शेअर करत आहे. 4 तासांसाठी टॅक्सी बुक केली होती आणि जवळजवळ आम्हाला 4,000 खर्च आला आणि चौघांमध्ये डिवाईड केल्यानंतर पर हेड आम्हाला 1,000 रुपये पडले. अशा प्रकारे 1,000 रुपयामध्ये मलेशियाची हाफ डे टूर झाली. आज वन डेची आपल्याला कोलालंपूर टूर आपल्या बाईने केलेली आहे जॅक, आणि खूप छान आपली टूर झालेली आहे. Hello. आणि थँक्यू जॅक. मित्रांनो, बालीच्या ट्रिपला आलेलो मी, म्हणजे बोलतात ना एक वर एक फ्री, तसं माझं बालीबरोबर मला मलेशियाची ट्रिप फ्री मिळाली. आजचा शेवटचा दिवस आहे आणि मी आता चाललो आहे बॅक टू मुंबई. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. लवकरच भेटू आपल्याला नेक्स्ट इंटरनॅशनल ट्रिपला.